श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास करून गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण 10 जुलै 2025 रोजी वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आता गुरुपौर्णिमा महत्त्वाची असतेच, पण या वर्षीची जी गुरुपौर्णिमा आहे ती गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे, म्हणून याचं जे काही महत्त्व आहे ते अजून वाढलेलं आहे. कारण गुरुवार म्हटलं तर हा आपल्या गुरूंसाठी समर्पित केलेला वार आहे. गुरुवारच्या दिवशी आपण गुरूंसाठी काही सेवा करतो. आता बऱ्याच जणांनी गुरु बनवलेले असतात, तर आपल्यासाठी आपले स्वामीच आपले गुरु आहे, सगळं काही आहे. तर स्वामींना जर तुम्हाला गुरु बनवायचं असेल तर गुरुपौर्णिमेसारखा शुभ दिवस नाही, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना आवर्जून गुरु बनवा. आता गुरु कशा पद्धतीने बनवावं हे देखील लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ देखील लवकरच अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आता या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अशी एक सेवा करायची आहे, जी सेवा केल्याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती तर निघून जाणारच आहे, पण घरामध्ये सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडणार आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या अवतीभोवती स्वामी नामाचं कवच तयार होणार आहे, जे आपलं कायमस्वरूपी रक्षण करणार आहे. बऱ्याचदा असं होतं बघा की आपल्या समोर खूप मोठी समस्या असते, असं वाटतं की आता यातून मार्गच सापडणार नाही, पण ऐनवेळी त्या समस्येतून मार्गही सापडतो आणि आपल्याला जितकी मोठी ती समस्या वाटली होती तितकी भीती देखील आपल्याला उरत नाही. तर मग हे कशामुळे होतं, तर आपल्या अवतीभोवती जे भगवंताचं कवच किंवा आपण जी काही सेवा करतो त्याचं कवच तयार होतं, किंवा ती जी सेवा आहे ती आपल्याला त्या संकटातून हळुवारपणे बाहेर काढते. अशीच एक सेवा आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. ती सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा. आता तारक मंत्र हा तुम्ही ऐकलेला असेल किंवा तुम्ही रोज म्हणतही असाल, त्याचं महत्त्वही तुम्हाला ठाऊक असेल. त्यामुळे तारक मंत्राचं जे काही म्हणजे अर्थ सांगायचा झाला तर तो नावातच दडलेला आहे. जसं की तारून नेणारा मंत्र, प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून, प्रत्येक प्रश्नातून मार्ग दाखवणारा असा हा तारक मंत्र जर आपण दररोज वाचला किंवा संकल्पयुक्त जर आपण ती सेवा केली तर निश्चितच आपल्याला मार्ग सापडतो. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपण ही सेवा आपल्या घरामध्ये सुरू केली तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा जो बदल आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळणार आहे. पण एखाद्या सेवेचा अनुभव घेण्यासाठी ती सेवा आपल्याला स्वतः करून पाहावी लागते. कोणीतरी सांगितलं आणि मग तुम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः करून बघा. आणि करताना मुख्य म्हणजे सगळ्यात अगोदर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विश्वासाने करता तेव्हा नक्कीच तुम्हाला त्यामध्ये अनुभव मिळतो म्हणजे मिळतोच. तर आता ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे, कोणी करायची आहे, कधी सुरुवात करायची हे सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे स्किप कुठेही करू नका. आता बघा, ही जी सेवा आहे ती सेवा कोणीही करू शकतं. म्हणजे काय, तर स्त्री, पुरुष, विद्यार्थी, वृद्ध महिला, विधवा महिला कोणीही ही सेवा करू शकतं. यासाठी फार जास्त कडक नियम नाही. फक्त नियम एकच आहे की जर तुम्ही ही सेवा करत आहात तर तुम्ही मांसाहार करू नका. आता ही सेवा शक्यतो कोणी करावी, तर बघा, ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे, ज्यांच्या घरामध्ये स्वामींची छोटीशी का होईना मूर्ती आहे, अशा लोकांनी 100% ही सेवा करा. पण बऱ्याचदा असंही होतं की आम्हाला स्वामींवर विश्वास आहे पण आमच्या घरामध्ये अजूनही स्वामींचा फोटो नाही किंवा स्वामींची मूर्ती नाही, मग आम्ही ही सेवा करू शकतो का? तर बघा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असल्यावर आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभतं. पण जर आपल्याकडे फोटो नसेल पण मनामध्ये जर स्वामींप्रती प्रेम असेल, विश्वास असेल, तर निश्चितच आपल्याला कुठेही स्वामी दिसतात. स्वामी आपल्याला कशाही पद्धतीने दर्शन देत असतात. त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही सेवेला सुरुवात करा. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या. त्या फोटोची, मूर्तीची स्थापना तुमच्या घरामध्ये करा, पण तोपर्यंत तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता ही सेवा कशासाठी करायची, तर बघा, ह्या सेवेने अनेक जणांचे कौटुंबिक, आर्थिक, मानसिक प्रश्न सुटलेले आहे. आता तसे अनुभव आपण आपल्या चॅनलवर पूर्वी टाकलेलेही होते. स्वामींचे जे काही अनुभव येत असतात ते आपण बऱ्याचदा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले होते. त्यामध्ये तारक मंत्राचा देखील अनुभव सांगितलेला होता. तारक मंत्राच्या तीर्थाने बरेच प्रश्न सुटलेले आहे. त्यामुळे तारक मंत्राचा जो काही चमत्कारिक बदल आपल्या घरामध्ये घडतो तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला स्वतःला ही सेवा करावी लागेल. आता ही जी सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची, तर बघा, आता गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे आज हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे ना, मग तुम्ही आजपासून सुरुवात करा. भलेही तो दिवस गुरुपौर्णिमेच्या अगोदरचा म्हणजे आदला दिवस असेल तरीही तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करा.
गुरुपौर्णिमेनंतर जरी तुम्ही कंटिन्यू ही सेवा केली 11 दिवस 21 दिवस जर तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा केली तरीही तुम्हाला त्याचं फळ हे मिळणारच आहे. जर तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल, तुम्हाला दररोज जर ही सेवा अखंडित स्वरूपात करायची असेल तर तशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. आता तारक मंत्राची सेवा कशा पद्धतीने करायची तर बघा, जो तारक मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणायचा आहे. कमीत कमी 11, जास्तीत जास्त 21, 51, 108 जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे तशा पद्धतीने तुम्ही म्हणायचं आहे. पण म्हणत असताना काय करायचं, एक ग्लास पाणी भरून घ्यायचं. ग्लास तुम्ही स्टीलचा घ्या, काचेचा घ्या, कुठलाही घ्या, पण आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामींसमोर बसायचं. बसण्यासाठी आसन टाकायचं. कुठलीही सेवा करताना आसन हे आपल्याला गरजेचं आहे. आसनावर बसूनच सेवा केली जाते. तुम्ही जर खुर्चीवर बसत असाल तर खुर्चीवर देखील आसन टाकायचं आहे, कारण बऱ्याच जणांना खाली बसणं शक्य होत नाही आणि मग ते खुर्चीवर बसून सेवा करतात. पण तरीही आसन टाकणं मात्र कंपल्सरी आहे. आसन टाकल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्या आसनावर बसायचं. त्यापूर्वी स्वामींसमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा, कारण दिव्याच्या मार्फत आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. म्हणून कुठलीही सेवा सुरुवात करत असताना आपल्याला दिवा हा लावायचाच आहे. रोजची पूजा जेव्हा करतो तेव्हा देखील सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा असतो. ते झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा. स्वामींचा फोटो पुसून वगैरे झाल्यानंतर अष्टगंध वगैरे लावायचा. त्यानंतर हिना अत्तर असेल तर ते लावायचं. फुलं असतील तर ती अर्पण करायची किंवा तुळशीपत्र असतील तुळशीपत्र अर्पण करायची. नसतील फुलं तर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा आपल्याला स्वामींची करायची आहे. धूप दीप लावायचा आहे आणि दुधाचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य स्वामींसमोर ठेवायचा आहे. फळं असतील तर फळं देखील तुम्ही ठेवू शकतात. हे करून झाल्यानंतर आपण जो ग्लास भरून पाणी घेतलेला आहे ते आपल्या समोर ठेवायचा आहे आणि आपला जो उजवा हात आहे तो त्या पाण्यावर ठेवायचा, म्हणजे त्या ग्लासवर ठेवायचा. तो जो ग्लास आहे त्या ग्लासवर आपण हात ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आता तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर अगदीच घाईघाई तो मंत्र म्हणायचा नाही, तर हळूवारपणे प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन आपल्याला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. हा तारक मंत्र आहे. हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. हळूवारपणे जेव्हा तुम्ही मंत्र म्हणणार आहात तेव्हा आपोआप तुम्हाला त्याच्यातला अर्थ समजणार आहे. एकदा की अर्थ समजला की आपोआप आपल्या ज्या काही भावना आहे, आपलं जे काही म्हणणं आहे ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. कारण एखादी गोष्ट भगवंतापर्यंत पोहोचवायची म्हटलं तर आपला शुद्ध भाव देखील महत्वाचा आहे. फक्त म्हणून उपयोग नाही, तर मनापासून अंतःकरणापासून जेव्हा आपण ती गोष्ट करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली जी हाक आहे ती देवापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे हळूवारपणे हा मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं, हे जे तारक तीर्थ तयार झालेलं आहे, आता आपण जो काही मंत्र म्हटलेला आहे त्याची जी काही ऊर्जा आहे ती त्या पाण्यावर गेलेली आहे असं आपण मानावं. कारण बघा, पूर्वीचा जर तुम्ही विचार केला तर जे काही साधू संत ऋषीमुनी होते त्यांच्या हातामध्ये नेहमी कमंडलू असायचं आणि काहीही म्हटलं तर ते कमंडलूतलं जे पाणी आहे ते शिंपडायचे. का तर हे जे काही आहे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पाण्यावर एखाद्या गोष्टीची प्रक्रिया पटकन होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा तारक मंत्र पाण्यावर म्हणायचा आहे. आता हे करून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे. त्यासोबतच थोडंसं फुलाने आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या घरामध्ये हा छोटासा उपाय करून बघा. निश्चितच आपले जे गुरु आहे, आपले जे स्वामी आहे ते सूक्ष्म स्वरूपाने आपल्या घरामध्ये वास करतील आणि आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी मदत होईल. जसं की मुलं हट्टी असतील किंवा अभ्यासात म्हणजे त्यांना रस नसेल तर आपोआप त्यांच्यामध्ये तो बदल घडू लागेल. आर्थिक प्रॉब्लेम असतील तर निश्चितच आपल्याला पैसे येण्याचे मार्ग किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी सुरुवात होईल. मानसिक कोणाला त्रास असेल तर त्यातून देखील ते बाहेर पडण्यासाठी मदत होईल. शारीरिक व्याधी असेल तर ती देखील दूर होण्यासाठी मदत होईल. आता ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे त्यामध्ये आपले स्वतःचे प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. मुलं असतील तर त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासोबतच नोकरी व्यवसाय असेल तर आपल्याला दररोज काम करणं गरजेचं आहे. आजारी व्यक्ती असेल तर आपले जे काही मेडिसिन वगैरे चालू आहे ते घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना जर आपण अध्यात्माचा म्हणजे मार्ग निवडला किंवा अध्यात्माची जोड त्याला दिली तर निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोनही गोष्टी आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करायचे आहे. तर स्वामी भक्त हो, सेवा कशा पद्धतीने करायची, कोणी करायची, कशासाठी करायची, हे सगळं काही तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करा. त्यानंतर जरी सेवा केली तरीही चालणार आहे. आता याचे नियम काय आहे तर मांसाहार तुम्हाला बंद करायचा आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा असा फारसा कुठलाही कडक नियम नाही, फक्त मांसाहाराचा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे.
तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. तसेच तुम्ही आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.